महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने उमेदवार जो आहे वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। अशाच पद्धतीने जे आहेत या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत ते आपल्या जे कपडे परिधान केलेले आहेत किंवा साड्या परिधान केलेल्या आहेत त्या साड्यांवर असेल कपड्यांवर असेल यांनी वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून ते या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचं लक्ष वेधून घेत आहेत आणि प्रत्येक नागरिकापर्यंत जे आहेत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण काही त्यावरचे मेसेज वाचण्याचा प्रयत्न करणार आहोत की प्रभाग 6 मध्ये अस्वच्छता, हरवलेले रस्ते, भकास उद्यानं अशा पद्धतीने जे आहे अशा समस्या या ठिकाणी या उमेदवारांनी प्रत्येकाने आपापल्या कपड्यांवर लिहिलेले आहे आणि त्या माध्यमातून अनोखा प्रचार या ठिकाणी या प्रभागामध्ये करतायत। आपण या उमेदवारांशी बोलणार आहोत। काय सांगणार नेमकी संकल्पना आहे हा नवीन प्रयोग या ठिकाणी तुम्ही करता आहात? अक्षरशः तुम्ही तुमच्या साड्यांवर कपड्यांवर समस्या लिहिलेल्या आहेत, काय नेमकं या माध्यमातून तुम्हाला लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं? नमस्कार, मी हेतल महेंद्र पाटील, वार्ड क्रमांक 6 मधून आम्ही उमेदवार आहोत। आम्ही वार्डातले रहिवासी असल्यामुळे सगळ्या समस्या आम्ही खूप जवळून बघितलेल्या आहेत। आता त्या समस्यांचं निवारण कसं करायचं हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। ते लोकांपर्यंत कसं आता पाठवायचंय किंवा समस्या काय आहेत हे आम्ही जाणून घेतलेल्या आहेत। त्यामुळे आता आम्ही सगळ्या साड्यांवरती, शर्टवरती आमच्या समस्या लिहिलेल्या आहेत। जसं की आता तुंबलेल्या गटारी, भरकटलेले पथदिवे, बऱ्याच ठिकाणी अंधार खूप आहे, रस्ते तुंबलेले आहेत, नाली तुंबलेले आहेत, रस्ते अगदी खराब आहेत, तसेच जे उद्यान आहेत ते भकास पडलेले आहेत। असे विविध प्रकारचे आम्ही समस्यावरती लिहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आता आम्ही प्रचार करतोय। काय सांगणार भाऊ तुम्ही शर्टावर अशा पद्धतीने ज्या वेगवेगळ्या समस्या लिहून प्रचार करतायत, अनोख्या पद्धतीने हा प्रचार केला जातो आहे? मी हेच सांगणार की मी किरण राजपूत प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी करत आहे। आज इतके दुर्दैव आहे जळगाव शहराचे की सीएमला साध्या गडरी आणि नाल्यासाठी जळगाव शहरात येतं। काल सीएमांचा पायी दौरा होता। म्हणजे आज किती परिस्थिती खराब आहे जळगाव शहराची हे सीएमांनी दाखवून दिलं की आम्हाला साध्या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी जळगाव शहराला यावं लागतंय। याच्यावरून समजतं की किती समस्या, भरपूर समस्या आहे। अर्धे रस्ते, कुठं अपुरे रस्ते, कुठं तुटलेल्या गडरी, कुठं दिवेनी, लाईटनी, याच्यातून जळगाव शहराचे नागरिक, वार्डाचे नागरिक सर्व त्रस्त आहे। सीएम आज उद्या डेप्युटी सीएम आहे, म्हणजे इतकी हे जळगाव शहराचं इलेक्शन इतकं इच्छित अंगावर घेऊन घेतलेलं आहे यांनी की पैशाचा भरपूर आहे, म्हणजे खूप परिस्थिती खराब आहे शहराची। तर ह्या ज्या समस्या तुम्ही साड्यांवर लिहिलेल्या आहेत या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय का? हो, नमस्कार, माझं नाव प्रेरणा रामेश्वर मिश्रा, मी प्रभाग 6 मधून उमेदवारी करत आहे। इथं खूप समस्या आहे, ते आम्ही जाणून घेतलेलं आहे लोकांना भेट घेऊन। आता ते आम्हाला पूर्ण करायचंय। काय वाटतंय या माध्यमातून लोकांचा आता समस्या तुम्ही तुमच्या याच्यावर लिहिलेल्या आहे, समस्या सोडवण्याचा देखील तुमचा निर्धार आहे, मात्र लोकांचा कौल मिळेल आपल्याला असं वाटतंय का? हो, आमच्याकडे नागरिक सगळे लक्ष देऊनच आहेत आणि आम्ही नागरिकांना आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही सगळ्या समस्यांचं निवारण करू आणि आम्ही वार्डात निवडून येणार ही आमची गॅरंटी आहेच आणि आम्ही या समस्यांना आता पुढे जाणारच आहोत। तर अशा पद्धतीने जे आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी आपापल्या कपड्यांवर जे आहेत वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी नमूद केलेल्या आहे आणि त्या समस्यांच्या माध्यमातून ते आपल्या प्रचारामध्ये नागरिकांचं लक्ष वेधण्याचा एक अनोखा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत आणि या समस्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा देखील ते या माध्यमातून प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।